288 टेम्पोच भरून नेते ना मराठी कोणकडे समुद्रात नेऊन टाकीते. काय सरकार फारकर मराठ्या पुढं काय नाही, नाटकं करायचे नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, महायुतीला सगळ्यात जास्त जागा भेटल्या आणि याच गोष्टीला धरून सोशल माध्यमांवरती काही प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त व्हायला लागल्या. जरांगे फॅक्टर फेल झाला, मराठ्यांचा सुपडा साफ झाला, अशा पद्धतीच्या त्या काही प्रतिक्रिया होत्या. भलेही त्या जातीयवादी प्रतिक्रिया असतील, मात्र या सगळ्या गोष्टीवरती जरांगे पाटील स्वतः आपलं मत मांडतायत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये. परळणाऱ्या कुत्र्याला म्हणा लय भाद्याच्या महिन्यात हिंडल्यासारखं नका करू. मराठी अशा माजिरी ते उगा गप येत म्हणून तुम्ही लय माझाडून करू नका. आणि माझ्या जातीशिवाय काही काही लिहितात ना ते मराठ्यांचं असं झालं, मराठ्यांचं तसं झालं. माया मराठीशिवाय सत्ताच येऊ शकत नाही कोणाच्याच राज्यात, कोणाचीच नादी लागू नका. सरकार बी नाही आणि ते आरबळतेत माकडं मुकडं ते बी नाही. उगल्ले जाऊ नको काही बी, जे आहे ते बोलत आहे. मराठ्यांच्या नादाला लागू नका. मराठ्यांमुळेच तुम्ही जे काही निवडून आलात तर ते मराठ्यांमुळेच आलात. निवडून आलेल्या एकाही उमेदवारानं सांगावं की मी मराठ्यांशिवाय निवडून आलोय, मग त्याची धमक कळेल. मराठ्यांशिवाय कुणीही सत्तेत बसू शकत नाही, अशा पद्धतीची थेट प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी माध्यमांसोबत दिली आहे. मराठे गप आहेत, शांत आहेत, संयमी आहेत, म्हणून त्यांच्या नादाला लागू नका. जर का तुमच्या पाठीमागं मराठे लागले तर मग तुम्हाला पळायला जागा सापडणार नाही. तुम्ही मराठ्यांना खेटायचा प्रयत्न करू नका. मराठी आग आहेत, भस्म होऊन जाताल, राख होईल तुमची, अशा पद्धतीची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टीला धरून दिल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारने किंवा या लोकांनी कुणीच मराठ्यांच्या नादाला जरांगे फॅक्टर फेल झाला. तो हयात जाईन जरांगे फॅक्टरचं शोध घेता घेता पुरे हयात जाईन. अवकाश संपल तरी तुला अंत लागणार नाही मराठ्याच्या फॅक्टरचा बी. आमच्या डोक्याला डोकं लावू नका, उगाच अवकाश बघून काम करत जावा, आपली लायकी बघा. अशा पद्धतीची तिखट प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे. जरांगे फॅक्टर फेल झाला या सगळ्या गोष्टीवरती बोलताना जरांगे पाटील सांगतायत की तुमची हयात जाईल जरांगे फॅक्टरचा शोध घेता घेता. मराठा फेल झाला किंवा जरांगे फॅक्टर फेल झाला, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया माध्यमांवरती ज्या उमटत आहेत, या सगळ्या गोष्टीला धरून जरांगे पाटील स्वतःचं मत मांडतायत. माध्यमांसोबत बोलताना जरांगे पाटील हे सुद्धा सांगतायत की सरकार कुणाचंही आलं तरी आम्हाला आंदोलन करून आमचा प्रश्न खरं तर सोडवायचा आहे. मराठा आरक्षण मिळवायचं आहे आणि त्यासाठी सरकार कुणाचंही असो, कुणीही सत्तेत बसो, आम्ही आंदोलन करणार, आम्ही उपोषण करणार आणि आमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. जरांगे पाटील आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आंदोलनाला बसणार असल्याचं सुद्धा कळतं आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात? तुमची प्रतिक्रिया नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा.